चला पंच गेलेले आहेत. क्षेत्रक्षी लावा, बॅटर पण तयार आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. वेळ घेऊ नका प्लीज. काल थोडासा उशीर झाला होता आणि आज देखील 8 मॅचेस होणं बाकी आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेल्या आहेत. तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिला गेला आहे, त्याच्यामधून 1 मिनिट आता समाप्त झालेला आहे. आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये जे काही टीम मीटिंग असेल ती मैदानाच्या आतमध्ये करावी तुम्ही. सामना फार चांगला आहे, रंगतदार सामना आहे. चला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वेले टीम वारंवार सूचना केल्या जात आहेत. आई गावदेवी वेले टीम ऑफिशियल कॉल आहे प्लीज. अजून किती वेळा आवाज देऊ मी सर? तुम्ही सांगितल्यापासून मी 5 वेळा आवाज दिला संघाला. काही करतायत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. सोनादेवी टीमगर टीम संघाची आपण पाहतोय. अतिशय चांगली लढत. पहिला सामना एक रंगतदार सामना आहे. कालुराम आणि टीमचे कॅप्टन कालुराम आपण पाहतोय ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी सोबत दीपक ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. आता वेळ जो झालेला आहे 9:55 इथे झालेले आहेत आणि टायमर अल्पेशने आता सेट केलेला आहे की 9:55 झालेले आहेत आणि पहिला सामना सुरुवात होत आहे. अकरा खेळाडू मैदानामध्ये थांबा. चला पटापट आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा हा षटक असेल पहिला आणि त्या षटकामध्ये किती धावा येतील हे आपण पाहणार आहोत.
सरपंच उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव ऐतिहासिक मैदानावर आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि त्याचबरोबर पाहुण्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक 40+ चेरोबा कोणगाव संघाच्या माध्यमातून पंच सुनील म्हात्रे सर, आम्ही वेळ इथे सेट केलेला आहे. यस ऑलरेडी 15 मिनिटं. हरीश गोलंदाज सज्ज होत आहे. काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि वेळ देखील अल्पेशने नक्कीच ऍड केलेला आहे. 15 मिनिटाचा वेळ आहे पहिल्या 3 षटकांसाठी. पहिला चेंडू गोलंदाज हरीश. पहिला चेंडू फुलटॉस इनफिल्डच्या वरतून. शतरक्षक चेंडू मागे आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू निघालाय. सीमा रेखा पार पहिला चौकार येतोय. मिळाली. चौकाराने खाता इथे खोलला गेलाय. टीम सोनादेवी संघाच्या माध्यमातून कालुराम टीमचे कॅप्टन याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. एका धावाने स्ट्राईक चेंज केली जाते. कालुराम 5 धावांवर खेळते. टीमची धावसंख्या 5. चांगली सुरुवात आई सोनादेवी टीमगट संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ आहे. चांगली सुरुवात आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज दीपक सज्ज होत आहे. आज संघामध्ये भरपूर चांगला बदल पाहायला मिळतोय. टीमगट संघामध्ये नवीन खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. आज दिनेश चौधरी इन ऍक्शन मध्ये प्लेइंग 11 मध्ये नक्कीच त्यांचं नाव आलंय. आरेश कमबॅक करेल का? क्या बात है. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर, वेलकम. अजून एक चांगला चौकार पाहायला मिळते. सुरुवात चांगली करताना आपण पाहतोय दीपक. सुरुवातीलाच आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय हरीशच्या अगेन्स्ट. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. और पिच चेंडू ऑन साइडला धमाका. शतरक्षक नाहीये. चेंडू झाला सीमा रेखा पार. मॉर्निंग फर्स्ट सिक्सर दीपकच्या बॅटमधून.
4 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या षटकाकरिता, तर आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे आपण. पंच देखील आम्हाला सूचना देतात की फिल्डिंग लावण्याकरता त्यांना सांगूया आपण. खूप रंगतदार सामना आहे हा. पहिल्या षटकामध्ये जरी धावा गेल्यात, वेले टीम संघाच्या मध्ये कमबॅक करावा लागेल. वेलकम निशान, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व खेळाडू पोटीप्लाचे पोहोचत आहेत. नक्कीच आई गावदेवी वेळे आणि आई सोनादेवी टीमगर अशी ही लढत सिद्दीक भाबे वेले संघ नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये हरेशने धावा खर्च केलेले आहेत, त्या म्हणजे 16 धावा, 16 रन पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज इथे सज्ज होते गोलंदाजीसाठी. शिवा आलाय. शिवाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि कमीत कमी धावांवर थांबवणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा हा चांगला स्ट्रोक खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव दीपकला घेता आली आहे तिथे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे 17 धावा. शिवा गोलंदाज आपण पाहतोय, सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. आता कॅप्टन पाहूया कोणत्या प्रकारे आक्रमक करतात या षटकामध्ये. 40+ धावसंख्या चांगली असेल पहिल्या मॅच मध्ये. काल पहिल्याच मॅच मध्ये 60 धावांचा लक्ष्य ठेवला होता तुफान पिंपळा संघाने, मात्र तो पूर्णपणे गोवे संघाने तो मॅच जिंकला होता. शिवा पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट, कडक स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. आता कुठेतरी हा चौकार पाहायला मिळाला कालूरमच्या माध्यमातून. धावा, एक चांगली धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. शिवाच्या अगेन्स्ट एक चौकार कालुराम भोईरच्या बॅटमधून पाहतो आपण. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, अगदी एस्टेनच्या वरतून चेंडू गेलाय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारीत राहायचंय. चेरबा कोण संघाने आपली तयारी करायची यानंतर. मोठा फटका ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये चेंडू आडू शकला नाहीये. 1 बाउन्स येतोय चौकार. एक चांगली सुरुवात करून दिली आहे कालुराम भोईर आणि दीपक यांच्यामध्ये भागीदारी चांगली पाहायला मिळते, कारण की 26 धावा धावपलकावर झालेल्या आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. कंट्रोल गोलंदाजी म्हणू शकता आपण. एक एक्स्ट्रा धाव सोडला तर 9 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये. टोटल धावा 10 दिल्यात शिवा गोलंदाजाने. कंट्रोल गोलंदाजी म्हटली जाते. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल केली आहे. अखेरकार पहिला विकेट शिवाने घेऊन दिला आपल्या संघाला. दीपक बॅक टू डग आउट.
नक्कीच पहिला विकेट 26 धावांवर इथे आऊट झालेला आहे तो म्हणजे दीपक. आऊट होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून अल्पेश सांगत आहे की 11 धावा आल्या होत्या, एक षटकार एक चौकार आला होता त्याच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये गेलाय क्रमांक 3 वर दिनेश मैदानाच्या मध्ये जाताना आपण पाहायला मिळत आहे. चला आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. जवळजवळ 10 मिनिटं समाप्त झालेली आहे. शेवटची 5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. अमर गोलंदाज षटक क्रमांक तिसरा सुरू होत आहे. नवीन बॅटर दिनेश मैदानाच्या मध्ये. टीमचे कॅप्टन कालूराम सज्ज होत आहे. अमरचा पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकला होता. शॉर्ट फाईन लेगला इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. नक्कीच बॅटची एज घेतली होती असे पंच दाखवत आहेत. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत ते म्हणजेच 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगल्या मॅचेस कालपासून या स्पर्धेमध्ये रंगलेल्या आहेत. पारंपरिक क्रिकेट म्हणजेच 40 प्लेचं क्रिकेट आहे. यांच्या मुलं आज या दुनियामध्ये क्रिकेट आलं, या भिवंडी नगरीमध्ये क्रिकेट आलं असे हे खेळाडू. मोठा फटका ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि चांगली झेल पाहायला मिळते. विकेट नंबर दुसरा. बॉर्डर आउट. दुसरा विकेट इथे मिळालाय टीम गावदेवी वेळे टीम संघाला. नवीन फलंदाज गुरुनाथ मात्रे मैदानाच्या मध्ये क्रमांक 4 वर. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. वेळ आपली निघत आहे. 15 मिनिटाचा वेळ आपल्याकडे पहिल्या 3 षटकांकरिता. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमरला आपण पाहतोय. कॅप्टन कालुराम याने नक्कीच सांगितलं असेल गुरु अब हो जा शुरू, कारण की आता स्लॉगर सुरू झालेले आहेत. अजून इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये 20 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. अमर राईट आर्म ओ द विकेट. शॉर्ट बॉल कंट्रोल हुकचा फटका मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळतं. एक सिंगल धाव कंप्लीट करताना आपण पाहतोय गुरुला. गुरुच्या बॅटमधून ही पहिली धाव आहे. गुरुचं खातं ओपन होते. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. 28 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अमर पुन्हा एकदा व्हीआयपी डाईज इन कडून राईट आर्म ओ द विकेटने जातोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. शतरक्षक आहे तिथे. थर्डमॅनचा शतरक्षक पोहोचतोय. चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अमर करताना आपण पाहतोय. 3 चेंडू 3 सिंगल आणि 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नेक्स्ट मैच चिरुबा कोनगांव आणि न्यू मिलम पायगांव. एक बिग मैच, बड़ा मैच इसके बाद. ओ खराब चेंडू होता. हुक केलं चेंडूला आणि चेंडू झालं सीमा रेखा पार. येतोय चौकार. तुम्ही पाहू शकता हुक स्ट्रोक खेळला होता. अगदी बॅटरच्या रेंज मध्ये होता. मात्र शेवटपर्यंत गुरुला माहिती आहे
वाईट येईल, एकच धाव मिळेल. मोठा फटका खेळला तर एक चांगला धावा मिळतील आपल्या संघाला. चौकार आलाय गुरुच्या माध्यमातून. धावा 33 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू षटकात येईल. मोठा फटका ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आता गुरु पुन्हा आपण पाहतोय की बाहेर येताना पाहायला मिळेल. चांगली जेल पाहायला मिळाली. बॅटर आउट. होता मात्र गुरुला जो काम दिला होता गुरु त्याच कामामध्ये लागला होता, मात्र तिथे आउट झाला. काही हरकत नाहीये. 5 धावा आल्या गुरुनाथच्या बॅटमधून. विकेट मिळाला अमरला. या षटकामध्ये अल्पेश सांगत आहे की 2 विकेट आणि 7 धावा. चांगली गोलंदाजी आहे. कंट्रोल पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये. आता शेवटचा स्लॉगर आहे. हाणामारीचं षटक आहे आणि नवीन बॅटर मैदानात मध्ये गेलाय. संतोष क्रमांक 4 चा षटक आहे. कपिल आलाय आणि कपिलला आता चांगला खेळ सादर करावा लागेल. टीमचे कॅप्टन कालूराम भोईर सज्ज होत आहे. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जेल सुटली आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडू सीमा पर चौकार. उपमा देण्यात आलेला आहे. अतिशय चांगला आहे आणि त्याचा स्वाद घेताना आमचे मित्र कॅमेरामॅन रोहन तरे आणि तसेच रवी गुलवी आणि त्यांची संपूर्ण टीम एन्जॉय करताना या स्पर्धेला. खूप चांगला स्वाद आहे. तिकडून सिग्नल दिलाय रोहनने. नक्कीच आमचं ट्राय करणं बाकी आहे. स्विच इट. कडक स्ट्रोक. खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. सीमा रेखा पार. येतोय चौकार. धन्यवाद. भाई दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. अटॅक सुरू झाल्या शेवटच्या षटकामध्ये संतोष मात्रेच्या अगेन्स्ट. चौकाराने डील करताना आपण पाहतोय बॅटर कालूरामला बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. 23 धावांवर खेळत आणि टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 41 धावा. एक चांगली धावसंख्या. येणारे अजूनही 4 चेंडू टाकायचे गोलंदाज संतोष मात्रेला. कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. विकेट इथून काढावा लागेल. कालूराम भोईरला थांबवावा लागेल. 4-5 चौकार आल्यात आतापर्यंत कालूरामच्या बॅटमधून. संतोष पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू कुठेतरी गोलंदाजच्या फ्लेवर मध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक करताना गोलंदाज संतोष. स्लॉगर शेवटचा षटक. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचायचंय. पाहुण्यांचे शुभ असते. दुसऱ्या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. फुलटा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेट घेतला टीम वेले संघाने. बॅटर कालूराम बॅक टू डग आउट. अखेरकार अजयने देखील 40+ क्रिकेट खेळणं सुरू केलं. अजय मैदानाच्या मध्ये चाललाय. बेस्ट ऑफ लक अजय. चालू हंगामाचा मला असं वाटतं की पहिलाच मॅच असावा आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 41 धावा. मात्र कालूरामच्या बॅटमधून 23 धावा आल्या. टाळ्यांचा आवाज नक्कीच डगआउट मधून होईलच. कॅप्टनने खूप चांगली इनिंग केली आपल्या संघासाठी. अल्पेश सांगत आहे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संतोष मात्र चांगली गोलंदाजी करताना. पुढचं चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट.
ओरपी चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. स्क्वेअर लेग डीप मधून शतरक्षक वेगाने आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, हलकस मिसफिल्ड होते. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत कपिल, मात्र 2च धावा मिळाल्या या चेंडूवर. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 43 धावा. गोलंदाज संतोषने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 10 धावा खर्च केल्यात, विकेट देखील मिळालाय. शेवटचा चेंडू आहे. अजय, मोठा पटका खेळायचं होतं, बॅटवर पूर्णपणे चेंडू आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट झालीये, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. अशा प्रकारे लेग बायचा धाव आला शेवटचा आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या 44 आणि 45 धावांचं लक्ष्य आहे. आपण टॉस करूया आणि कॉम बॉक्स मध्ये सिद्दीक बाबे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चिरोबा स्पोर्ट कोणगाव आणि न्यू मिलम पायगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. न्यू मिलम पायगाव टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आम्हाला संपर्क साधायचा आपण. नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण टॉस करायचं. लक्षात घ्या, स्पर्धेचे नियम आहेत आणि मागच्या चाचणीपासून आपण हे नियम सर्वांना लागू केलेले आहेत. लक्षात घ्या. नक्कीच महत्वाची सूचना आहे. चाचणी स्पर्धेपासून नियम थोडेसे स्ट्रॉंग केलेले आहेत पोटीप्लसच्या माध्यमातून. जर आपण टॉस करण्यासाठी वेळेवर उपस्थित होत नाही तर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या. तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सिद्दीक बाबे सरांचा आवाज पुढच्या डावामध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद संदेश पाटिल. आइए दोस्तों, लौट चलते हैं सरपंच उप सरपंच चषक की अद्भुत दुनिया में. कोनगांव का ये तोहफा है और रेगुलर 40+ का आप मुकाबला देख रहे हैं गावदेवी वेले और गावदेवी सोना देवी टेमगर के बीच. खेल की शुरुआत होने जा रही है. लक्ष्य गावदेवी वेले के सामने दोस्तों आप देखने जा रहे हैं धर्म राजा चषक. राजा नगर सेवक नीलेश चौधरी की देन, जो 10 तारीख से 14 तारीख तक ताडाली में डे एंड नाइट खेला जाएगा और उसका सीधा प्रसारण आप देखेंगे प्रिंस मूवीज पे. बीपीएल 30 तारीख से डे नाइट 5 तारीख तक. पैंतालीस रन चाहिए गावदेवी वेले को. आंखों देखा सुना रहे थे संदेश पाटिल भिवंडीकर. आज आसमान में थोड़ा सा हैजी क्लाइमेट है. सरपंच उप सरपंच चषक कोनगांव में आप सभी का हार्दिक स्वागत है. ओपनर भेजना है प्लीज. वेले सोना देवी टेमगढ़ ने 45 का लक्ष्य रखा है गावदेवी वेले के सामने. मेरे साथ कमेंटेटर संदेश पाटिल भिवंडीकर, किंग स्कोरर अल्पेश गायकवाड़ और प्रिंस मूवीज पे इसका सीधा प्रसारण रवि गुलवी हैं. देखिए 40+ क्रिकेट का एक अलग चाम है, एक अलग ग्लैमर है. अगले मैच में चेरोबा कोन जो 2 कप जीती है उनको आप एक्शन में देखेंगे. टीमगढ़ टीम की तरफ हम देखते हैं तो दिनेश चौधरी को मैदान में आ गए हैं. हालांकि अभी तक सबको खिलाया था,
आज खुद खेल रहे। समय ज्यादा नहीं लेना है। सोना देवी टेमगर, सरपंच उप सरपंच चषक कोनगांव में आप सभी का हार्दिक स्वागत है। 40 प्लस गोल्डी क्रिकेट का ये शो रेगुलर 40 प्लस संगठना के तहत खेला जा रहा है, जिसकी स्थापना 2008 में हुई थी। वेलकम बैक। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। गावदी भी वेले के Ready for the countdown. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. मशहूर क्रिकेटर और अंपायर परेश महाजन भी हमसे जुड़ चुके हैं। जिस तरह 2 कप अब तक चेरोबा कोन ने जीते हैं, उनका अगला मैच है। पहली गेंद फुल टॉस स्वीप लगाना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गई है। 1 रन। 1 रन से खाता खुलता हुआ यहाँ पर दिनकर का भालचंद्र सामना करने जा रहे हैं गेंदबाज संजय का। फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। एक फ्लाई स्लिप, शॉर्ट फाइन लेग, कवर पॉइंट, कवर, मिड ऑफ, मिड ऑन। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। इस मर्तबा हवा में स्ट्रोक और ये लगता हुआ पहला झटका वेले टीम को। वेलकम परेश महाजन। चेरोबा कोन अब तक 2 कप जीत चुकी है और यहाँ पे दिनेश भुईर हो, यहाँ पे परेश महाजन हो। संजय अच्छा ट्राई, फॉली प्ले के भी की शक्ल में लॉन्ग ऑन मौजूद है। थोड़ी सी मिसफील्ड और 1-2 का 4 रन। दास ने कर दिया उदास। देवीदास का अच्छा शॉट था, लॉन्ग ऑन पे मिसफील्ड हुआ, चौका आता हुआ। कुल मिलाकर 5 रन। स्विच हिट किया है, गेंद गैप में गई है, वहां भी खराब फील्डिंग है, गेंद निकल गई। इस वक्त पॉइंट बाउंड्री के बाहर जाती भी। से 45 का लक्ष्य और इस तरह की फील्डिंग मानो पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है। 2 मिसफील्ड, 2 चौके आए, स्कोर है 9 रन 1 विकेट। फिर स्विच हिट किया है, फिर वो खिलाड़ी है, फिर मिसफील्ड किया है।
ऐसा लगता है कि सुबह के नाश्ते में सोना देवी टेमगढ़ वाले ज्यादा ही कुछ तेल वाला खाना खा के आए हैं। मैं तो अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। 10 पे 1 विकेट लक्ष्य है, 4 ओवर में 45 का। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओह क्या गेंद थी, गजब की गेंद। पहले ओवर की समाप्ति, नेक टू नेट फाइट चलती हुई। पावर प्ले में 10 बनाए, बचे हुए 3 ओवर में 35 रन चाहिए। अगला मैच अपने घरेलू मैदान पे इस वक्त चेरोबा कौन खेलने जा रही है। इलाका हमारा, धमाका हमारा, ये इलाका हमारा, धमाका तुम्हारा। बने रहिए हमारे साथ सरपंच चषक रेगुलर 40+ फॉर्मेट में। खेल की शुरुआत होने जा रही है और गेंदबाजी के लिए दूसरे गेंदबाज उमेश चौधरी आए हैं। फील्ड की जमावट नॉन पावर प्ले, 2 खिलाड़ी सर्कल में विकेटों के पीछे हैं, बाकी पूरी फील्डिंग को बिखरा दिया गया। उमेश चौधरी फ्लाइट दिया, ऑफोली पे लेके हवा में खेला है, पीछे फील्डर हैं और वेले को लगने वाला ये दूसरा झटका। पाटिल जी हैं, उनका हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं। देवेंद्र मुकादम की शुभ हाथों से सत्कार होता हुआ प्रेम भरी शॉल और फूलों का पुष्प गुच्छ देके धन्यवाद सर। विकेट नंबर 2 गिरता हुआ वेले का उमेश चौधरी, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को आउटफील्ड में। 1 रन दूसरे के लिए निकल पड़े हैं, 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से 12 पे पहुंचा इसको 12। बारह रन 2 विकेट। ओ बढ़िया गेंद, न्यू मिलन पायगांव टीम अगर यहाँ मौजूद हैं तो आपको कांटेक्ट करना है। बारह रन 2 विकेटों के नुकसान पे 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। उमेश चौधरी फिर अच्छी गेंद, अपने आप को यॉक किया था, आ निकली थी वहां पर। अमर लगातार 2 डॉट गेंदें खेल चुके हैं और गावदेवी वेले के लिए लक्ष्य थोड़ा मुश्किल होता हुआ। शॉर्ट फाइन लेग पे मशहूर दिनेश चौधरी है, कदमों का इस्तेमाल, फिर बीट किया। ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना।
क्या बॉलिंग कर रहे हैं उमेश चौधरी। बल्लेबाज है कोहिनूर, लेकिन शॉट अब तक कोई भी कोहिनूर जैसा नहीं लगा, इसीलिए तो कहा गया है कि नाम में क्या रखा है। बैकफुट पे गए, पंच किया है, डीप कवर में खिलाड़ी है, एक बना है, दूसरे के लिए जा रहे हैं, 2 रन पूरे। 2 ओवर की समाप्ति, कुल रन बने 14, विकेट गिरे 2। बचे हुए 2 ओवर में 31 रन चाहिए। थोड़ा मुश्किल काम होता हुआ गावदेवी वेले के लिए। मेरे साथी कमेंटेटर संदेश पाटिल भिवंडीकर अंडर 40 है, लेकिन 40 प्लस क्रिकेट में काफी रंग भर रहे। प्रिंस मूवीज का ये साफ सुथरा टेलीकास्ट। प्रिंस मूवीज मिशन 3 lakhs की तरफ बढ़ रही है। कालूराम भुईरा है टीम के कैप्टन और सामना करेंगे उनका दिनकर। दिनकर को रन करने होंगे, रन कर। इस मर्तबा स्लॉक स्वीप किया है, पीछे खिलाड़ी है। ओ माय गॉड, पकड़ के छोड़ा है, पकड़ के छोड़ा है ये कैच। ठीक है, सिद्दीक बाबे दशरथ पाटिल नहीं है कमेंट्री में। अंपायर ये बताइए 2 रन है कि 3 है? अंपायर 2 नेट, यस। 2 रन से 16 पे पहुंचा है स्कोर। अभी भी इक्वेशन बहुत ही मुश्किल नजर आ रहा है। कालूराम भोयर नए बैटर नॉन स्ट्राइक पे आए। अमर आए। सरपंच उप सरपंच चषक कोनगांव में स्वागत। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को लॉन्ग ऑफ वाइड डिश में। 1 रन बना, थोड़ा फंबल किया है। 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से 18 पे पहुंचा स्कोर 18। 10 गेंदों में 27 रन चाहिए। हिम्मत जुटाना होगी, रिस्क लेना होगा। फिर कदमों का इस्तेमाल, अब की बार गैप में 4 रन। कोहिनूर ने और गेंद को एक्स्ट्रा कवर में फेंक दिया था। 4 रन। 9 गेंदे 23 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए गावदेवी स्पोर्ट वेले को। दोस्तों, आप देख रहे हैं सरपंच उप सरपंच चषक कोनगांव। आप सभी का हार्दिक स्वागत है। रेगुलर 40 प्लस फॉर्मेट में मुकाबले खेले जा रहे हैं। फिर अच्छा स्ट्रोक है। अब की बार फील्डर पहुंचे हैं। 1 रन।
1 रन से 23 पे पहुंचा है स्कोर। 23 रन, 8 में 22 चाहिए। 23 रन हो चुके हैं। फिर अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन थोड़ा सीधा खड़ा है। अब बल्लेबाज रन के लिए जा रहे हैं और यहां पे बैट्समैन रन आउट। कर रहे हैं, लेकिन उनका साथ कोई भी नहीं निभा रहा है। अमर गोल्डन डक पे आउट होके चले गए थे, कोहिनूर आउट हुए हैं। अमर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। नए बैट्समैन सदानंद आए। बल्लेबाजी सदानंद को ऐसी करना होगी कि कोई भी कह उठे, हीरा सदा के लिए। 7 गेंदे 21 रन। शॉर्ट टूर्नामेंट पे बहुत कीमती खिलाड़ी खड़े हैं। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश। डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी पहुंचे हैं। 2 रन पूरे किए हैं। अब 1 ओवर और 19 रन। गावदेवी वेले के सामने एक ही चारा है, डू और डाई, करो या मरो, हिट आउट और गेट आउट। कहाँ पे? आगे आए हैं गेंदबाजी के लिए। 1 ओवर और 19 रन। डू और डाई की स्थिति इस वक्त गावदेवी वेले के सामने। पहली गेंद पुल करना चाहते थे, पीछे रखी हुई गेंद थी, चकमा खा गए वहां पे बल्लेबाज। 5 गेंदे 19 रन। आपकी बार बैकफुट पे गए हैं, कट जरूर किया है, डीप कवर पॉइंट पे खिलाड़ी है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। बची हुई 4 गेंदों में 18 रन चाहिए। हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ चुकी है गावदेवी वेले के सामने। वेले के पास अब आराम करने का वेल नहीं रहा है। दिनेश चौधरी फ्लाई स्लिप पर हैं। एज एंड गॉन। सर तीन सिक्सर लगाओ या तो बाहर जाओ।
18 रन चाहिए। बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा है अब तक सोना देवी टेमगढ़ का, जिस तरह उन्होंने पूरे मैच को कंट्रोल किया है। नए बैट्समैन शिवा को बल्लेबाजी का हवा बनना पड़ेगा। 3 में 3 सिक्सर। पहली गेंद दूर से खेले, अंपायर ने वाइड घोषित किया। 3 गेंदे 17 रन। क्या शिवा आज की हवा बनेंगे? 3 में 3 सिक्सर लगाएंगे। चेसिंग कंपलसरी है क्या? यस। शिवा ने कुछ भी नहीं किया। गेंद लॉन्ग ऑफ पे, दूसरे की कॉल, 2 रन। अब 2 गेंदों में 15 बन सकते हैं अगर गेंदबाज अजय चाहे तो, लेकिन अजय को पता है अजय नहीं तो मजा नहीं। मोस्ट वेलकम पंडरीनाथ भोयर साहब हमसे जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं सरपंच उप सरपंच चषक में। ये वो व्यक्ति है जिसको मैं तो नहीं कह सकता हूं, और यही कारण है कि आज मैं 40+ रेगुलर क्रिकेट के इस बिग शो सरपंच उप सरपंच चषक कोनगांव में हूं। थैंक यू सो मच पंडरीनाथ भोयर साहब, आप आए, स्विंग कर दिया ऑन साइड में, सीधा फील्डर के हाथ में विकेट गिरता हुआ। पंडरीनाथ भोयर साहब के बारे में इतना ही कहा जा सकता है कि कितने साँचों में ढल के आए हैं, ख्वाब की तरह पल के